साजूक तूप नावाप्रमाणेच साजूक, तर ते करतेवेळी जास्त पसारा न करता पटकन एकाच भांड्यात कसे होईल हे पाहावे व जेवणात छान रवाळ तूप असेल तर जेवणाची लज्जत पण वाढते. माझ्या घरी गीर गाईचे दूध येते, ते मी रात्री तापवून थंड करून फ्रीजमध्ये ठेवते. सकाळी चमच्याने असे फक्त साई काढून घ्यायची. गीर गाईचे दूध असल्यामुळे साई कमी प्रमाणात निघते, पण ह्या साईचे तूप अप्रतिम लागते. कढईमध्ये सर्व साई ओतून गॅसवर ठेवून शिजवणे. साईवर उतू जाऊ नये म्हणून सतत हलवत राहावे. म्हशीचे दूध पण तुम्ही तापवून याचं तूप करू शकता, पण त्याची चव गीर गाईच्या तुपाची चव तर काही वेगळीच आहे. त्याची चव तुम्ही कधीच विसरणार नाही. वरण भातासोबत खात असताना त्याचा सुगंध तर मन तृप्त करतो. तूप कडत आले आहे तर ते गरम असताना मी त्यामध्ये तुळशीचे काही पाने टाकत आहे. थंड झाल्यावर बरणीत भरून ठेवू व जेवणात 1 किंवा 2 चमचे रोज खाऊ. चपातीला पण लावून तुम्ही खाऊ शकता. आवडले तर सबस्क्राईब करा, शेअर करा.